नमस्कार मंडळी, हा माझा बजाज कंपनीचा मायक्रोवेव्ह आहे आणि यामध्ये आपण पापड कसे भाजायचे हे बघायचं आहे. बघा इथं पॉवर पूर्णपणे हाय फ्लेमला ठेवलेली आहे आणि टाईम मी फक्त 1 मिनिट सेट केलेला आहे. आणि इथं काय करायचं आहे, तुमचे पापड जे असतात ना, पापड किंवा पापड्या वगैरे ठेवायच्या आहेत. यामध्ये कुरडया तुम्ही कधीच भाजू नका, कारण त्या पूर्णपणे करपणार आहेत. सो इथं फक्त पापडे पण यूज केलेले आहेत. हे शाबूचे पापड आहेत, ते किती छान असे फुललेले आहेत बघा, भाजलेले आहेत आपण. खूप जणींना प्रश्न पडतो, की आज उपवास आहे, पण तळलेले पापड खाल्ले तर आणि वजन जास्त वाढेल. मग काय करायचं आहे, आपण आज मायक्रोवेव्हमध्ये पापड भाजून घेणार आहे. बघा इथे पांढरे शुभ्र असे पापड खूप छान असे फुललेले आहेत आणि विदाऊट तेलामध्ये पण भाजलेले आहेत. ज्यांना तेलामध्ये पापड खायला आवडत नाहीत किंवा ज्यांना खायचं नाही, ज्यांना अल्सर आहे, असे खूपशी लोक आहेत, त्यांना तेलाचा वापर करू नका म्हणून सांगितलेलं आहे. इथे काय करायचं आहे बघा, मी डायरेक्ट असे प्लेटचा वापर केलेला आहे. डायरेक्ट आहे असं मी प्लेटवर ठेवलेले आहेत. पापड छान असे लांब लांब पसरून ठेवायचे आहेत, कारण फुलल्यानंतर ते फुलतात, त्यामुळे स्पेस ठेवायचे आहे बघा. आणि मगाशी मी सांगितलं तसं टाईम फक्त 1 मिनिट ठेवायचा आहे आणि पॉवर पूर्णपणे हाय ठेवायचा आहे. याला 6 मोड आहेत या मायक्रोवेव्हला. मी 6वा मोडचा वापर केलेला आहे, हाय फ्लेमचा. बघा पुन्हा एकदा मी दाखवते. इथे छान असे पापड ठेवून घ्यायचे आहेत, पसरून ठेवायचे आहेत. आणि ते मोड आहे तो आपला 6 टाकलेला आहे मी, सगळ्यात हायवाला. आणि 1 मिनिट मी सेट केलेला आहे इथे. आणि पुन्हा एकदा मायक्रोवेव्ह चालू केलेला आहे आणि छान असं आपलं पापड लगेच फुलतात. अगदी 1 मिनिटामध्ये फुलून तयार होतात. कशी वाटली ही ट्रिक कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही मायक्रोवेव्हचा अशा टाईपचा वापर केला तरी चालेल. मायक्रोवेव्हमध्ये सगळ्या टाईपचे पापड्या किंवा फ्रायम्स वगैरे भाजले जातात. आणि समजा तुम्ही 1 मिनिटापेक्षा जर जास्त यूज केलं तर त्याचं काय होणार आहे, जाळ होणार आहे किंवा करपून धुळा होणार आहे. आता आपण सेम शेंगदाणे पण तसेच फ्राय करायचे आहेत. मी डायरेक्ट शेंगदाणे आहे असे मी यामध्ये ठेवलेले आहेत, बघू शकता इथे. आणि छान असे पसरून घेतलेले आहेत यामध्ये. आणि बघा सेम प्रोसेस आहे. हाय फ्लेम ठेवलेला आहे आणि साधारण मी 2 मिनिटे ठेवलेले आहे. शेंगदाण्याला थोडा वेळ लागतो. छान कुरकुरीत शेंगदाणे आपले भाजून तयार आहेत. कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली.